इथे नेहमी मी झोपतो. सॉरी. सांग, तू माझ्याशी लग्न का केलंस? खरं खरं सांग. मी सांगितलं की नाही की तू मला आवडलीस, मला तुझ्याबरोबर आयुष्य जगायचंय, प्रत्येक क्षण एकत्र काढायचंय, सांगितलं की नाही? मग तू सांग आता. कशाला उगाच जुन्या गोष्टी उघडायच्या? रात्रही फार झालीये. सांग. प्रिय मीरा, मला माहिती तू आजही माझ्यावर तेवढंच प्रेम करतेस. तुझा आणि फक्त तुझाच आदित्य. हे कारण आहे माझ्याशी लग्न करण्याचं. तुझं आदित्यवरती प्रेम होतं. तुमचं लग्न होऊ शकत नाही हे तुला कळलं, मग सोयीस्कररित्या तू माझ्याशी लग्न केलंस. मला वाटलं होतं की तू लग्नानंतर सगळा भूतकाळ विसरून पूर्णपणे माझी होशील, पण तसं झालं नाही आणि हे मला आत्ता कळतंय. ही चिठ्ठी हे पुढे काय म्हणाला बरं? हे पत्र जर तुला आवडलं नाही तर तू फाडून टाक. पत्र तर जसंच्या तसं. म्हणजे तुझं अजूनही त्याच्यावरती प्रेम आहे. मला मला प्लीज माफ करा. आय एम सॉरी. मला तुमच्यापासून खरंच काही लपवायचं नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं नाही कारण तसं काही नाहीये. खरंच मी सगळं विसरले हो. तुम्ही सगळं विसरा प्लीज. हे बघा, मी ज्या क्षणी घरातून बाहेर पडले ना त्या क्षणी सगळं संपलं होतं. तुम्हीच मला म्हणालात ना की आपला भूतकाळ सगळं विसरून जाऊया आणि नवीन आयुष्याची सुरुवात करूया. तेच करते मी. आदित्य माझा भूतकाळ होता आणि तुम्ही माझं वर्तमान आहात. मला माझ्या आयुष्यात ही सगळी गुंतागुंत नको होती. मला सुटका हवी होती त्यातून, म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं आणि यातला एकही शब्द खोटा नाहीये. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला वचन देते, मी तक्रारीची एकही संधी देणार नाही तुम्हाला. माझ्या वागण्यातून, माझ्या बोलण्यातून तुम्हाला कधी ते जाणवणार नाही. शक्य नाही ते. आता शक्य नाही. तुला काय वाटलं मी तुझ्यासारख्या निराधार मुलीला घरी आणलं, लग्न केलं, तिला आधार दिला, म्हणजे लग्नानंतर तू दुसऱ्या पुरुषाशी लफडी करशील आणि मी ते खपून घेऊ? नाही नाही, तसं खरंच काही नाही. ते सगळं संपलं. मी बस. तरी मी तुला विचारलं होतं की तू माझ्याशी लग्न का केलंस? उत्तर नाही दिलंस. प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. मला ना त्या सगळ्यात जुन्या गोष्टी नको होत्या. मी तुम्हाला अजूनही सगळं सांगू शकते. तुम्ही जसं बोलाल तसं मी वागेन. तुम्ही जे सांगाल तेही मी करेन. पण प्लीज प्लीज मला रस्त्यावर टाकू नका प्लीज. रस्त्यावर कोण टाकतोय? व्हिडिओस काय रस्त्यावर टाकणार नाही, घराच्या बाहेरही काढणार नाही. बघ, तू मला त्रास दिलायस, मग आता मी तुला त्रास द्यायला नको? माझ्या आयुष्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट मी प्लॅन करून केली. माझा प्लॅन कधीच फसला नव्हता. ही पहिली वेळ. घराच्या बाहेर तर तू जाणारच नाहीस. मरायचा, आत्महत्या करायचा तुला अधिकारच नाही. आता एक कर माझ्यासाठी. तू भूतकाळ पूर्णपणे विसरलेस आणि तू पूर्णपणे माझी झालेस हे तू माझ्यासमोर सिद्ध कर.
तुझ्या वागण्यातून, बोलण्यातून, आणि ते मला जाणवलं पाहिजे. मी सिद्ध करेन ना. गुड. माझा ज्याच्यासाठी मी तुला इथे आणले ती माझी मुलगी दुर्वा. त्या कामाला लाग. चल 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 चल. असं नका करू प्लीज. एकदा ऐका तरी माझं. हो असं का करताय तुम्ही? जा ह्याचं सगळं सामान घेऊन ये. ऐका. निघ. हा तुझा मोबाईल. आता तुला इथेच राहायचंय. मोबाईल घे. त्याच्याशी बोलावं लागेल ना. सकाळी कधी उठलीस, काय नाश्ता केलास, दुपारी कधी झोपलीस, काय नाही का. सोयीचा होईल म्हणून दिलाय तो. प्लीज असं नका बोलू माझ्याशी. मी नाही बोलणार आहे त्याच्याशी. तुम्ही सांगत असाल तर मी नंबरही डिलीट करते त्याचा, पण नका वागू असं माझ्याशी प्लीज. मी हात सोडते तुमच्या समोर. लाज नाही वाटत तुला? हा, माझ्या स्वप्नांचा चक्काचूर केलास तू. विश्वासघात केलास माझा. नाही, माझं चुकलं. तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुझ्याशी लग्न केलं. त्याची शिक्षा तुला मिळणार. आता तुला इथेच राहायचंय. जोपर्यंत तू त्याला पूर्णपणे विसरून जात नाहीस तोपर्यंत तुला याच खोलीत राहायचंय. आणि ही चिठ्ठी फाडणार नाही मी. आठवण म्हणून ठेवणार आहे माझ्याकडे. ज्या दिवशी तू त्याला पूर्णपणे विसरशील याची मला खात्री पटेल त्या दिवशी फाडून टाकेन मी. आणि हे तू सिद्ध करायचेस. आणि ते मला पटलंही पाहिजे. कळलं? या चिठ्ठीमुळे मला सतत आठवत राहील की तू माझा विश्वासघात केलायस. मी आंधळेपणाने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुझ्याशी लग्न केलं. याची सतत ही चिठ्ठी मला जाणीव करून देत राहील. ऐका माझं. माझा ऐक. काय झालं? काय नाही. तू झोप ना बाळा. झोप 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 तू. साखर कुठे? साखर कुठे ठेवली साखर कळतच नाही मला. हा, काय करतोयस? आता या वेळेला काय करणार? चहा करण्याचा प्रयत्न करतोय. नको करू. आणलाय मी. आणलाय? तब्येत बरी आहे ना? काय धाड भरली माझ्या तब्येतीला? असं का विचारतोस अचानक? नाही, चक्क चहा केलास आणि माझ्यासाठी घेऊन आलीस म्हणून. दादा, मला चहाही नाही करता येत का रे? नाही, असं नाही. एरवी तू मीराच्या हातचा चहा घेण्यासाठी इथे येतेस आणि घेतेस म्हणून म्हटलं. ते एकटीसाठी कुठे करत बसू, मग तिला कंपनी द्यायला येते मी. आपण सुद्धा चहा करून आणायचा असतो हे कुठे ठाऊक आहे तुला? बोल तू मला फक्त बोलतच जा तू. अरे करते ना मी आता हळूहळू सवय. आज पण दूध आणि पेपर मी घेतला माझ्या हाताने. नाही, गंमत केली ग. वाईट वाटून नको घेऊस तू. पण कमू मीराच्या हाताला चव आहे ग. तिच्या हातचं जेवण मी मिस करणार. मी पण करते बरा स्वयंपाक. तू म्हणत असशील तर करत जाईन तुझ्यासाठी. नाही, तू करशील ग. पण मीरा घरात नाहीये ना तर चुकल्यासारखं वाटतं.
हो रे, खरंय. इथे होते तेव्हा कशी सकाळी उठून पटापटा पटापटा कामाला लागायची. तिकडेही सकाळी उठून कामाला लागलेली असेल, सगळ्यांना खायला द्यायला, चहाच्या तयारीला लागलेली असेल हो. आणि स्वतः चहा घेतलेला नसेल. आणि बाकीचे लोक तर उठलेही नसतील अजून झोपेतून. इथून उशीरच गेले ना काल. हो, माझी मीरा जिथे जाईल ना तिथे स्वर्ग फुलवेल ग. अगदी माझ्या मनातलं बोललास दादा. पोर माझी. दादा, फोन करू का तिला? लावते लावते. बघूया ना काय करते आपली छकुली. हॅलो, गुड मॉर्निंग. बोल मावशी. हा, झाली का झोप? हो ग, कधीच झाली. हेच म्हणत होते मी दादाला, आपली मीरा सकाळी उठून लागली पण असेल कामाला. बरं, मामाला चहा दिलास ना? हो दिला. मी आहे ना, तू नको ना काळजी करू बाळा. हो ग, तू तर आहेसच. पण काय ग, सगळं व्यवस्थित चालू आहे ना? नाही, त्याची बहीण जरा कुचकट आहे असं साठेबाई म्हणाल्या होत्या. हॅलो, काय ग, काय झालं? हा हो, अगं अगदी छान आहे सगळं इथे. काही टेन्शन घेऊ नकोस. मजेत आहे मी अगदी. बरं बाई, अशीच मजेत राहा. हो, हा, तब्येत चांगली ठेव. चांगलं खात पीत जा. घरच्यांनाही खाऊ पिऊ घाल आणि स्वतःही खात जा. मावशी, मी नंतर फोन करते तुला. हा, जरा घाईत आहे. बाय, ठेवते. बाय. बर बर, ओके बाळा, ओके. मधुरा, ए राजा, ए पिल्ला, उठ ग. उठ 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 उठ. ते थांब 5 मिनिटं. अगं असं काय ग, ऊन डोक्यावर आले. ऑफिसला नाही का जायचं तुला? हा, उठ. सकाळ का होते? झोपून राहा असं वाटतं. अगं ए राणी, ए असं नाही का करायचं. ए बघ, लवकर निजे, लवकर उठे, त्याचे साठे लोटे. चहा आणला बघ, चहा आणला बघ. अगं गरम गरम चहा आणला. घे घे घे. चहा भाव. मला वाटलं आजपासून सगळं मलाच करावं लागणार आहे. थँक्यू सो मच मावशी. काय गो, मावशी आहे ना बाबा. मावशी देणार तुला. तू आहेस, पण आतापर्यंत कसं इतके दिवस ताई होती, अशी मज्जा होती ना. मला काहीच करावं लागायचं नाही. आताही काही करावं लागणार नाही. ऐक, मी मीरेला फोन केला होता अगं. हो, काय म्हणाली ती? काय बोलणार म्हणजे, तशी बोलली, पण फार काही खुश नाही वाटली मला. म्हणजे त्या दिवशी म्हणत होती ना मी मस्त आहे, मी छान आहे, तसं काही जाणवलं नाही. थोडीशी गडबडच जाणवली मला. गडबड? फोनवर बोलून काहीतरी गडबड आहे हे तुला कसं कळलं? अगं कळतं, बायकांचं बायकांना कळतं अगं. तू फोन केला असता तर तुला पण कळलं असतं. आवाजावरून कळतं. तू म्हणतेस तसं जर असेल ना तर बरंच झालं. नाही, असंच पाहिजे ताईला. आदित्यला जाताना काहीतरी सांगून गेली होती ती. तिला शिक्षा मिळायलाच हवी, आणि बरंच झालं. अगं तिचं बरं झालं ते होऊ दे, तुझं कधी बरं होणार माझी आई? काय ग, तिचं ती भोगेल, काही होईल, पण तुझं काय? आता आपण एकाच गटात नाही का? आदित्यचं काय? आदित्यला विचारलंस का, बोललीस का त्याच्याशी? हो, पण अरे हो, मी ना
त्या आदित्यला जाऊन हे सगळं सांगते. म्हणजे ताईचा फोन आला होता, मी ताईशी बोलले आणि ती काही फार खुश नाहीये. म्हणजे त्यालाही वाईट वाटायला हवं ना, आणि त्यालाही त्रास व्हायला हवा. डोकं आहे का खोकं आहे तुझं? कळते का तुला? कळते का? अगं बाई, तू असं सांगितलं तर आदित्य तिचाच नाही का विचार करणार. उलट त्याला तू असं सांग की मीरा खूप खुश आहे तिच्या नवऱ्यासोबत, आनंदी आहे. म्हणजे मग तिचा विचार सोडून तो तुझा विचार करेल. मावशी काय भारी आहे सगळं तू. मला का सुचलं नाही हे असं? हे पण मस्त आयडिया दिली असं तुम्हाला. हा अगं मी आहेच अगं हुशार, साहित्यिकच आहे ना मी. वाचन असावं लागतं. हो, तू खूप हुशार आहे. हे पण तुझं हे वाचन असंच सुरू ठेवा. हो, तू काय बसलीस? झाली ना दिवसाची सुरुवात छान? खरंच खूप छान सुरुवात झाली आहे मावशी. हे ऐक ना, मी आदित्यला जाऊन आता हे सगळं असंच सांगते. हा जा जा जा, सावकाश सावकाश, धडपडू नकोस. हो. आदित्य काही तुझ्या हातात लागत नाही, मला चांगलं ठाऊक आहे. चला कमूबाई, मधुरा तुमचं ऐकायला लागली आहे हळूहळू. म्हणजे तुम्ही हवं ते करायला मोकळ्या. चला चला, काय चला, हा? मी आहे चहा, माझ्याकडे पहा. गुड मॉर्निंग आदित्य. अरे वा, तू रेडी पण झालास. व्हेरी गुड. काय काम आहे? पटकन बोल. काम असलं की बोलायचं असतं का? मी एका वेगळ्या गोष्टीसाठी आली आहे. ऐक ना, सॉरी. म्हणजे त्या दिवशी मी विचित्र वागले ना, म्हणून सॉरी. मला माहितीये मी नेहमीच अशी वागते, पण तेव्हा मला कळत नाही ना की मी काय वागतेय, कशी वागतेय, आणि मग मला नंतर कळतं. हे पुरेसं आहे ना. आणि बेसिकली मी सॉरी म्हणतेय कारण तुला वाईट वाटलं. तू सॉरी म्हणतेस, पण तुझ्या या सॉरीचा आता काहीच उपयोग नाही. हे ना तुला आधी सुचायला हवं होतं. तू जर या सगळ्याचा आधीच विचार केला असतास तर मीराला अचानक एका अनोळखी माणसासोबत राहावं नसतं लागलं आणि आपल्यापैकी कोणालाच त्रास झाला नसता. आदित्य, आता तू मीराताईचा विषय काढतोयस हा? आणि बाय द वे, असं काही झालं नाहीये, कोणालाही त्रास झालेला नाहीये. उलट ती खूप खुश आहे. काय? हो, शी इज व्हेरी हॅप्पी. सकाळीच फोन झाला आमचा. सांगत होती तिकडे ती किती आनंदात आहे, तिकडे कसं सगळं छान चाललंय, असं सगळं सांगत होती. तिच्याशी बोलताना ना एकदा पण कुठे काही चुकल्यासारखं वाटलं नाही मला. आणि मला तर असं वाटतंय ती तुला विसरली सुद्धा असणार. आदित्य, आता तू पण सगळं विसर ना. अरे मी बोलत काय बसलीये, चल मी आवरते. हा, आणि एकत्र जाणार असू तर तसं सांग मला. आजपर्यंत कायमच तुझी वाट पाहत आलीये, आताही पाहेन. कदाचित आता तरी तुला कळेल. एनिवेज, बाय.